नमस्कार. समर्थ ज्योतिष मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर 12 राशींमधली 11 नंबरची जी रास आहे ती रास आहे कुंभ. कुंभ राशीच्या व्यक्तींनी कोणती उपासना करावी? तर आता एक लक्षात घ्या, आपल्याला परिशिष्ट नाव सनावावर्ण अनुभवता येतील. तर सनावाच्या व्यक्तींनी किंवा ज्यांची रास कुंभ आहे त्यांनी शनीची उपासना करायची आहे. प्रत्येक शनिवारी शनी मंदिरात जायचं आहे, शनीला तेल घालायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे. तर शनीचा आशीर्वाद घ्यायचा आहे. तर शनी देवाला नमस्कार करताना एक प्रामाणिकपणे सांगतो, असा नमस्कार करू नका, मागे हात घ्या आणि शनीला असा नमस्कार करा, जेणेकरून शनी देवाची कृपा अखंड कायम तुमच्यावरती राहील. त्याच्यानंतर ज्यांची रास कुंभ आहे त्यांनी मारुती स्तोत्र रोज वाचायचं आहे, हनुमान चालीसा वाचायची आहे, बजरंग बाण वाचायचा आहे. तर यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी कायमस्वरूपी राहील. आणि एक मंत्र सांगतोय, तो मंत्र रोजच्या रोज एक माळ जप करायचा आहे. नीलांजनम समाभासम रविपुत्र मेमांगर्जम छाया मार्तंड संभूतम तन्नमामि शनैश्चर. या मंत्राचा जप रोज कुंभ राशीच्या व्यक्तींनी करायचा आहे. आणि कुंभ राशींना आता गुरुबल चांगला आहे, काही निर्णय चांगले होतील, परंतु शनीची 7.5 अजूनही संपलेली नाहीये. अजून 1 वर्ष 1.25 वर्षाचा कालावधी आहे. ज्या वेळेला शनीची 7.5 6 महिन्यावरती येऊन थांबेल, तिथून पुढे अतिशय चांगली फळं शनिदेव देतील. कारण शनी हा कायम, लक्षात ठेवा, 7 वर्ष थोडा त्रास देतो, परंतु शेवटच्या 6 महिन्यामध्ये अतिशय चांगली फळं देतो. शनी हा कर्मदाता आहे, त्यामुळे लक्षात ठेवा, शनी हा अतिशय प्रभावीशाली असल्यामुळे शनीची उपासना प्रत्येकानं जरी केली तरी अतिशय चांगली पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल. नमस्कार. आणि अजून कोण जर सबस्क्राईब करायचं राहिलं असेल, समर्थ ज्योतिष विश्व या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा नमस्कार करतो, पुन्हा एकदा समर्थ ज्योतिषला भरभरून साथ द्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री शनिदेवाय नमः.